दक्ष त्याच्याच टोनमध्ये म्हणाला. कसं जमवलंस रे? त्याने विचारलं. काय जमवलं? हेच माझ्या बहिणीला फितवणं. बेंगलोरला यासाठी जायचंच वाटतं. तुला तेव्हा सांगितलेलं विसरलास का? वॉर्निंग दिलेली ना तुला तिच्या आसपासही भटकायचं नाही म्हणून. दर्शनचा आवाज वाढलेला. आता पुढे यातलं काहीही होणार नाही आहे. दीक्षाने तुमच्याकडे यावं न यावं हा तिचा प्रश्न आहे. मी तुला आधीच सांगितले माझं प्रेम आहे तिच्यावर. सो तू किती हातपाय मार, मी माझ्याकडून प्रयत्न सुरूच ठेवणार. एक दिवस ती नक्की कन्व्हिन्स होईल, दक्ष म्हणाला. मीही पाहतो कशी कन्व्हिन्स होते ते, दर्शन त्याला टशन देत म्हणाला. बोलून झालं असेल तर ठेव फोन, दक्ष म्हणाला आणि त्याने कॉल कट केला. डॅम यार, हिंदी मूव्हीजमध्ये पाहिलं होतं मुलीचा भाऊ विलन असतो. इकडे तर फुल पॅकेज डील आहे. दर्शन अँड फॅमिली. त्याने सुस्कारा सोडला आणि बाल्कनीमध्ये जाऊन बसला. घ्या कारखानी साहेब, कॉफी डोसा. आवाज आला तसं त्याने चमकून वर पाहिलं. दीक्षा हसत त्याच्यासमोर उभी होती. नकोय मला, दक्ष मुद्दाम म्हणाला. देवा, बरं आहेस ना तू? तिने ट्रे खाली ठेवला आणि त्याच्याजवळ आली. त्याच्या कपाळावर हात ठेवत तिने त्याला चेक केलं. ताप तर नाही आहे? काय रे, येताना पिंपळाच्या झाडाखाली व्हॉल्ट घेतला होतास का? दीक्षाने मिश्किल हसत विचारलं. काहीही, मला वाटलं काय झपाटलं वगैरे काही एखाद्या हडळीने. चक्क कॉफीला नाही म्हणतोस तू? दीक्षा त्याला चिडवत म्हणाली. ओ तसं, त्यासाठी पिंपळाचं झाड कशाला पाहिजे? इकडे चेटकीण, हडळ, राक्षसी, जखीन सारं काही तूच आहेस दिशू. तू झपाटलंस तर जास्त आवडेल मला, दक्ष खटाळपणे तिच्याकडे पाहत म्हणाला. जा तिकडे खवीस कुठला, दीक्षाने त्याच्या हातावर मारलं. बाय द वे, कशी झाली तनयासोबत डेट? तिने खुदू हसत विचारलं. सुपर, आता डायरेक्ट लग्नाचीच मागणी घालावी असा विचार करतोय, दक्ष हसत म्हणाला. अरे वा, प्रगती आहे की, दीक्षाने डोळे मिचकावले. हो मग? हां, आता तू तुझा इरादा बदललास तर विचार करावा लागेल, दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. कसला विचार? दीक्षाने विचारलं. तुला चालेल ना तनया सवत म्हणून? आपल्याकडे एक्स्ट्रा रूम्स आहेत, दोघी ॲडजस्ट व्हाल. मज्जाच मज्जा, दक्ष फिदी हसत म्हणाला. डामचा आहे तू एक नंबरचा. झोलूराम, निर्लज्ज, निगरगट्ट गेंडा, दीक्षा सुरू झाली. अरे हे बरं आहे, मी विषय काढलाय का? तूच कुचकटासारखं विचारलंस मला तनयासोबत डेट कशी झाली, दक्ष तोंड वेंगाडत म्हणाला. असू दे, दीक्षाने नाक मरडलं. बाय द वे, तुझ्या बॉडीगार्डचा फोन आलेला. खोकलत होता माझ्या नावाने. मी तुला फूस लावले असा आरोप केलाय त्याने. 4 दिवसात तुला हकलायला सांगितलंय, दक्ष म्हणाला. त्याला सांग हा जास्त उडू नकोस म्हणून. ते तर तुझा भाऊ आहे म्हणून मी गप्प बसतोय, नाहीतर. ओ, भाऊ बोली कारखानेच. काम डाऊन. त्याला जे सांगायचंय ते सांगितलंय मी, दीक्षा म्हणाली. हो तर सगळ्यांना सांगतो. आई, दिव्या, नाथा काका, दर्शन, कार्तिक, सोनिका, हिरण्या, तुझे आई बाबा, शेजारी पाजारी, शेजारचा भुबू, वरचा राघू, पलीकडची मणी. झालंच तर किडे मुंग्या, नागतोडे, प्राणी, पक्षी, झाडं, सगळ्यांशी बोल, पण माझ्याशी जे बोलायचं आहे ते बोलू नकोस तू. हुत, दक्ष वैतागला तशी दीक्षा जोरजोरात हसायला लागली. ओ ले तो जलस बच्चा, तुला जे ऐकायचं आहे ते सांगू, दीक्षा त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली. दक्षने मान वळवली. दुष्यू, दीक्षाने प्रेमाने त्याचा चेहरा तिच्याकडे वळवला. आय हाय दक्ष, दक्षच्या मनाने आकाशात भरारी घेतली. काय आहे? त्याचा लटका राग. उफ, ये गुस्सा. एक ना रे, दीक्षा त्याच्याजवळ सरकली. दुष्यू, तिने लाडीकपणे त्याचं नाव घेतलं. दक्ष तिच्या एवढ्या जवळ येण्यानेच सरकला होता. मला तुला काहीतरी सांगायचं आहे, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. काय? दक्ष तिच्या नजरेत हरवत होता. आय, दीक्षा. आय, दक्ष. आय, दीक्षा. आय काय दिशू, दक्ष अधीर झाला होता. आयफोनचा चार्जर आहे का? माझा खराब झाला आहे रे, दीक्षा हसू दाबत म्हणाली. मी नाही वापरत आयफोन. मी तर फोनच नाही वापरत. मी कुणाशी बोलायचं असेल तर ट्रंक कॉल लावतो, नाहीतर पत्र पाठवतो. अगदीच अर्जंट असेल तर तार पाठवतो. अजून काही? दक्ष फ्रस्ट्रेशनमध्ये बडबडत सुटला होता आणि दीक्षाला त्याचं जाम हसू येत होतं. अरे किती तो त्रागा, ती हसू आवरत म्हणाली. तिचा फोन वाजला. स्क्रीनवर अननोन नंबर होता. हॅलो, तिने कॉल रिसीव्ह केला. दीक्षा, पलीकडून पुरुषी आवाज आला. येस, कोण बोलते, तिने विचारलं. हाय, मी अविनाश सरदेसाई. ॲक्च्युली दर्शनने तुझा नंबर दिला. यू नो ना, आपल्या फॅमिलीज आपल्या लग्नाचा विचार करतायत. तो म्हणाला तशी दीक्षा चमकलीच. दर्शनचं डोकं असणार हे तिला कळून चुकलं होतं. हां हो, पण ती अडकळली. डोंट वरी, मी लगेच लग्न करूया असं नाहीच म्हणत आहे, पण मला तुला भेटायला आवडेल. तुझा फोटो पाहिला मी, मला आवडलीस तू.
मग कधी भेटूया? त्याने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला आणि दीक्षा वैतागली. लिसन, ॲक्च्युली ती बोलत होती की सॉरी हां, मला एक कॉल येतोय. तू मला मेसेज केलास तरी चालेल या नंबरवर. आय विल वेट. बाय. तिचं ऐकून न घेता त्याने कॉल कट केला. दीक्षा मात्र गोंधळली होती. काय कोण होतं? दक्षने तिला असं पाहून लगेच विचारलं. माझा होणारा नवरा. तिने डोळे मोठे करत दक्षकडे पाहिलं. दक्ष वटारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहिला. दीक्षा, कोण होतं? दक्षने विचारलं. माझा होणारा नवरा, दीक्षाने डोळे मोठे करीत सांगितलं. काय? मग मी कोण आहे? दक्षने डोळे वटारले. माझा झालेला नवरा. दीक्षा त्याच फ्लोमध्ये बोलून गेली. व्हॉट? दक्ष किंचाळला तशी ती भानावर आली. केवढ्यांदा कोकलतेस? तिने कानावर हात ठेवले. मग काय करू? तुझा होणारा नवरा म्हणजे? त्याने विचारलं. कुणीतरी अविनाश सरदेसाई नामक प्राणी होता. म्हणे आपल्या घरचे आपल्या लग्नाचा विचार करतायत. भेटायला बोलवले मला, दीक्षाने सांगितलं. काय? आणि तू जाणार आहेस? हायपर दक्ष बाबा बोलले. माहीत नाही, दीक्षाने खांदे उडवले. ओय, माहीत नाही काय? तू जायचा विचारही केलास ना तरी तुझा मेंदू हॅक करेन मी, दक्षने अंतरंगी धमकी दिली. शी, काहीही काय, निदान धमकी तरी चांगली दे, दीक्षा वैतागली. आता काय धमकीत ही लॉजिक शोधत बसू का? हा कलर द्या, तो पॅटर्न द्या, जास्त स्ट्रॉंग नको वगैरे वगैरे. बावळट. दक्षही वैतागला. दक्ष, दीक्षाने बोट नाचवलं. तू आधी मला सांग, हा कोण उपटलाय मध्येच? आणि तू जाणारच त्याला भेटायला? दक्षने तिच्यावर नजर रोखली. मी विचार नाही केला, दीक्षा खांदे उडवत म्हणाली. ओ, म्हणजे विचार झाला तर जाशील? वा वा, मस्तच. एक काम करूया, आपण डबल डेटवर जाऊया. तू आणि हा कडमड्या आणि मी आणि कोण होती ती तणया. मग पाहिजे तर एकाच मांडवात लग्नही करू. तसंही तुला माझ्याविषयी कुठे काय वाटतं? दक्ष चिडचिडत होता. श्श, दीक्षाने त्याच्या तोंडावर हात ठेवला. तुझ्या तोंडाचं शटर जरा बंद ठेव. एकतर मला सुचेन असं झालंय आणि त्यात तू बॅकग्राऊंडला किरकिर करू नकोस. किरकिर अप्पा? दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. तसा तो भुवया जुळवून तिच्याकडे पाहायला लागला. त्याने इशारा केला तसा दीक्षाने हात काढला आणि तो हाताची घडी घालून फुरगुटून बसला. या दादाने पण ना काय नसतं झेंगाट मागे लावून ठेवले माझ्या. डायरेक्ट भेटायला बोलवतो हा. अशक्य. कोण आहे हा प्राणी? दीक्षाने पुटपुटत फोन हातात घेतला आणि फेसबुकवर अविनाशला सर्च केलं. दक्ष डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्या फोनकडे पाहत होता. त्याचा फोटो दिसला तसा तो जरा जवळ झुकला. समोरचा मुलगा पाहून त्याच्या भुवया उंचावल्या. यार, हा स्मार्ट आहे यार. या दर्शनच्या तर जरा कमी हँडसम पोरगं मिळालं नव्हतं का बहिणीसाठी? दक्ष शिव्या घालत होता. फोटोवर नजर खिळून असलेल्या दीक्षाला पाहून दक्षाचं डोकं सटकलं. जा, फोटोत घुसून हार घाल त्याच्या गळ्यात. काय पण निरीक्षण चाललंय? तो तंतनला. दीक्षाला हसायला येत होतं. ती तर फक्त त्याच्या फोटोकडे पाहत काही रेफरन्स मिळतोय का ते पाहत होती. पण दक्षबाबू जे काही जेलस झालेले ते पाहून तिला त्याच्यावर अजूनच प्रेम येत होतं. बेस्ट आयडिया आहे ही. बघ ना दुशू, हँडसम आहे ना हा? दीक्षा मुद्दाम तिचा फोन त्याच्यासमोर नाचवत म्हणाली. चल ग तू अरबीन कुठली? दक्ष तिचा हात झटकत म्हणाला. अरबीन? दीक्षाला हसू आवडलं नाही. मग काय, तेलाच्या खाणी असल्यासारखी आगीत बदाबदा तेल ओततेस, दक्ष तोंड वेंगाडत म्हणाला. आग? किधर है आग? दीक्षा भोळेपणाचा आव्हानात म्हणाली. ए तू जा ग. दक्ष वैतागून आत रूममध्ये निघून गेला आणि दीक्षा तिकडेच हसत बसली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दक्षाचं रुटीन सुरू झालं. दीक्षा ब्रेकफास्ट वगैरे आवरून काम करायला बसली. तिची मेसेज टून वाजली तसा तिने फोन हातात घेतला. हाय, अविनाश हिअर. त्याचा मेसेज पाहून तिच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. तिने फोन बाजूला ठेवून दिला. आय नो तू मेसेज वाचलायस, प्लीज रिप्लाय. त्याचा परत मेसेज आणि दीक्षाचं डोकं फिरलं. तिने रागात दर्शनचा नंबर डायल केला. हॅलो, एवढ्यात मन भरलं का कारखानिसांच्या घरात राहून? दर्शनने टोला लगावला. ते जाऊ देत, ती फेविकॉलची फॅक्टरी का मागे लावली आहेस माझ्या? दीक्षाने चिडून विचारलं. कुठली फेविकॉलची फॅक्टरी? दर्शनने विचारलं. तोच तो अविनाश सरदेसाई. किती चिपकतोय तो? दीक्षा म्हणाली. काय गरज होती त्याला माझा नंबर द्यायची? काय बोलतेस तू? हे बघ, तो तर तुला प्रपोज करतोय कारण त्याला तू आवडली आहेस आणि तो खरंच चांगला मुलगा आहे तिशू. चांगला कमावतो, स्वतःचं घर आहे, गाडी आहे, स्वभावाने चांगला आहे. मी भेटलोय ना त्याला. आम्हाला तो परफेक्ट वाटतोय तुझ्यासाठी, सो तूही मेंटली प्रिपेअर हो, दर्शन म्हणाला. दादा, तुम्हाला खरंच कळत नाही आहे की कळूनही समजून घ्यायचं नाही आहे? मी ऑलरेडी माझी बाजू क्लिअर केली आहे ना, तरी का मला प्रेशराईज करताय? दीक्षा म्हणाली. हे बघ, तुला हा मुलगा पसंत नसेल तर दुसरा पाहूया, पण तू जे खूळ डोक्यात घेऊन बसली आहेस ते काढून टाक. दर्शन त्याच मुद्द्यावर ठाम होता. जाऊ देत, तुला समजावण्यात अर्थ नाही आहे. मला आत्ता वेळ नाही आहे याला भेटायला, सो त्याला प्लीज तसं सांग, दीक्षा म्हणाली आणि तिने कॉल कट केला. वहिनी, काय झाले गं? इतका वेळ तिचं बोलणं ऐकणारी दिव्या तिच्या शेजारी येऊन बसली.
कॉलेज नाही आहे का आज? दीक्षाने विचारलं. असाइनमेंट आहेत ना, सो आज घरीच, दिव्या म्हणाली. ओह ओके. अगं ते काही खास नाही. माझ्या घरच्यांनी एक मुलगा पसंत केला आहे. तो कालपासून भेटायचं म्हणून मागे लागला आहे. त्याच बाबतीत बोलत होते, दीक्षाने तिला सांगितलं. ओ नो, आत्ता? दिव्याने पॅनिक होत विचारलं. रिलॅक्स राहणे, टेन्शन कशाला घेते? मी करते बरोबर मॅनेज त्याला. ए वहिनी, लवकर कन्व्हिन्स कर ना गं, दादाची रिॲक्शन पाहायची आहे मला, दिव्या एक्सायटेड होत म्हणाली. दिव्या, जरा धीर धर ना बाळा. आमचं कन्फेशन स्पेशल झालं पाहिजे की नाही? मग अशी घाई करून कसं चालेल? हॅव पेशन्स. तुझ्या दादाकडे बघ किती पेशन्स आहेत, दीक्षा हसू दाबत म्हणाली. दादा आणि पेशन्स. ज्या दिवशी तू कन्फेस करशील ना, त्याच दिवशी गुरुजींना बोलवून लग्न केलं नाही म्हणजे मिळवलं. तसं केलं ना तर यावेळेस मी धुपटून काढेन दादाला. मला मस्तपैकी नटापटा करून मिळवायचं हां तुमच्या लग्नात, दिव्या म्हणाली. जशी तुमची इच्छा नंदनबाई, दीक्षा हसत म्हणाली. पण मग आता याचं काय करणार? दिव्याने विचारलं. ओम इग्नोराय नमः. मेसेजेस कॉल्स ना रिप्लायज नाही दिला की बसेल गप, दीक्षा म्हणाली. बरं चल मी पळते. दिव्या आवरायला पळाली आणि दीक्षा कामात व्यस्त झाली. दिवसभरात रेग्युलर इंटरव्हलचे अविनाशचे मेसेजेस येत होते, ज्यांचा रिप्लाय करणं दीक्षाने कटाक्षाने टाळलं होतं. संध्याकाळनंतर मेसेजेस येणं बंद झालं, तेव्हा कुठे तिला समाधान मिळालं. दिवसभरात तिचं 2 वेळे दक्षशी बोलणं झालं होतं. त्याने काहीतरी फालतू कारण पुढे करत तिला कॉल केला होता. त्याला ऑफिसमध्ये करमत नव्हतं हे दीक्षाला कळत होतं. तिचीही काही वेगळी अवस्था नव्हती, तिलाही याची आठवण येत होती. संध्याकाळी दिव्या आली तशा ती आणि दीक्षा जवळच्या जॉगर्स पार्कमध्ये जाऊन आल्या. दक्षने दीक्षाला घेऊन दिलेली गाडी अजूनही तशीच होती, वेल मेंटेन्ड. दक्ष व्यतिरिक्त इतर कुणी हात लावायचा नाही तिला. रात्री ड्राईव्हवर जायचं प्रॉमिस घेतलं दिव्याने दीक्षाकडून आणि मगच दोघी घरी परतल्या. दीक्षाचा फोन वाजला. परत अविनाश कॉल करत होता. ओ गॉड चिपकुराम, आता काय काम आहे याचं? मी रिप्लाय देत नाही, दॅट मीन्स आय एम नॉट इंटरेस्टेड, एवढं कळू नये का त्याला? धुसफुसत दीक्षाने कॉल रिसीव्ह केला. हॅलो. हाय दीक्षा, अविनाश हिअर, पलीकडून तो म्हणाला. बोल, दीक्षा निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. तू दिवसभरात माझा एकही मेसेजचा रिप्लाय नाही दिलास. याला तुझा इग्नोरन्स समजू की जेन्युनिटी? त्याने जरा तिरकसपणे विचारलं. बिझी होते, दीक्षाने जेवढ्यास तेवढं उत्तर दिलं. ओ नो प्रॉब्लेम, आय कॅन अंडरस्टँड. बाय द वे, मी तुझ्याच एरियात होतो. यू माइंड इफ वी मीट फॉर अ कॉफी? त्याने विचारलं आणि दीक्षाला चिड आली त्याची. ती टाळते हे कळत असूनही तो परत तिला भेटायचं म्हणत होता. खरंच नाही का? सॉरी अविनाश, माझे ऑलरेडी माझ्या फ्रेंडसोबत प्लॅन्स आहेत. सम अदर डे मे बी, तिने स्पष्ट सांगितलं. ओके, नो इश्यूज, टेक केअर. ओ येस, आपण फोनवर तरी बोलू शकतो ना? त्याने विचारलं. दिशू, बाहेरून अनुराधांचा आवाज आला. आले, तिने सांगितलं. सॉरी, आय हॅव टू गो. त्याचं बोलणं ऐकण्याआधीच तिने कॉल कट केला आणि फोन बाजूला टाकला. कुठून येतात हे नमुने? स्वतःशीच बडबड दीक्षा खाली निघून गेली. दक्ष नेहमीच्या वेळेस घरी आला. दिव्या आणि दीक्षाची काहीतरी बडबड सुरू होती. कसलं तरी मोहन डिस्कशन चाललं होतं. दोघी हातवारी करत बडबडत होत्या. दक्षाला हसू आलं. आई गं, सच अ हेक्टिक डे. जरा मस्त कॉफी मिळाली असती तर, धाडकन सोप्यावर पडत दक्ष म्हणाला. पण समोरची पार्टी बिझीच की अजून. कॉफी मिळाली असती तर गरम गरम, दक्ष जरा मोठ्या आवाजात म्हणाला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.